दीदी, हा माईक पकड. का? पकड. ओके. सरप्राईज. लावायचंच आहे ना? हो, लावायचंय. ओके. सो आता मी दीदीला देत आहे एक चॅलेंज. ओके. सो मी आता तुला एक 100 रुपयाची नोट देणार आहे. बर. आणि तुला त्या 100 रुपयाच्या नोटेपासून मला एक केक बनवून द्यायचा आहे. कसला केक? आईस केक. ओके. तो केक जो देशील तू तो मी 200 रुपयाला विकणार. कोणाला? कोण नाही विकत घेणार. नाही, त्यामध्ये मी माझा 100 रुपयाचा फायदा करून घेणार. कोणाला विकणार आहेस पण? ते माझं मी बघेन. तू पहिले एक केक बनवून द्यायचा मला. मी तुला चॅलेंज देते आज एक. बर, ठीक आहे. ओके. सो मी तुला आता 100 रुपयाची नोट देतेय. तुला जे साहित्य आणायचं ते तू आण. ओके. आणि मला केक बनवून द्यायचा. मी असंही बनवू शकते. 100 रुपयाचा केक बनवणं माझ्यासाठी खूप सोपं आहे. आणि असंही 100 रुपयामध्ये जनरली केक बनतोच. त्यामुळे माझ्यासाठी काय ते फार मोठं चॅलेंज नाही आहे. मी असं बनवू शकते. पण मला तो पॅकिंग सहित हवा आहे. म्हणजे बेस, बॉक्स सगळं पॅकिंग. आणि त्यानुसार मला तो केक द्यायचा तू बनवून. हो. हां. म्हणजे हे सगळं मी आणायचं 100 रुपयामध्ये? येस. विथ प्रीमिक्स वगैरे सगळं? येस. बेस बॉक्स पण तूच आणायचा. त्यामध्ये इलेक्ट्रिसिटी, गॅस सगळं तूच पकडायचं. आणि सगळं मिळून मला तू 100 रुपयामध्ये केक बनवून दाखवायचा. ओके. रेडी आहेस? आणि तो केक बनवताना मी तुझं पूर्ण शूटिंग घेणार आहे. ओके. आणि ते तुला आता व्हिडिओ आपला मेन चॅनलवर टाकायचं असेल? येस. ओके. सो दिस इज गोइंग टू बी 100 रुपीज रेसिपी चॅलेंज, राईट? मी तयार आहे. ओके, चला. आणि एक्साइटेड सुद्धा आहे. बघूयात. ओके. सो इथे प्रीमिक्स किती घ्यावं लागेल? प्रीमिक्स आणि क्रीम तर आहे घरामध्ये, पण बेस आणि बॉक्स माहित नाही की ग मला. छोटाच बेस बॉक्स लागणार आहे, त्याला 1/2 किलोचा लागणार. ते उद्या तू घेऊन यायचा. आत्ता नाही करत मी हिशोब. मी काय करते, उद्या बेस बॉक्स बघते आधी कितीला मिळतोय, किती रुपयाला आहे आता मला काय माहित नाही, कारण मे बी 5-5 रुपयाला असतो. त्याच्यानंतर गॅस आणि इलेक्ट्रिसिटीचे काय 10-15 रुपये नेहमीप्रमाणेच कट करेन. आणि मग राहिलेल्या किमतीमध्ये प्रीमिक्स आणि क्रीम आणि क्रश बसवते. उद्या मंडळी, उद्या हे सगळं मला आता बेस बॉक्स आणावा लागेल. ओके. आणि मग हे सगळं करावं लागेल. हा हिशोब आहे ना. आपण उद्या करूयात आणि उद्याच रेसिपी करूयात, शूटिंग वगैरे सगळं. ओके. तुम्हाला चालेल का मंडळी? ठीक आहे. शूटिंगवाले मंडळी? चालेल. चला मग. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? वंजारी सिस्टर्स अँड फॅमिली या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. तर मंडळी, काल ठरल्याप्रमाणे इथे मी बेस आणि बॉक्स घेऊन आलेली आहे, छोटा 1/2 किलोचा. तर बेस 5 रुपयाला आणि बॉक्स 5 रुपयांना मला मिळाला आहे. जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल आणि जास्त क्वांटिटीमध्ये तुम्ही घेणार असाल तर बेस आणि बॉक्स 4 रुपयाला सुद्धा ते द्यायला तयार असतात. पण मी विचारलं, कमीत कमी 2 ते 3 डझन तरी घ्यावे लागतात. ठीक आहे. सो 4 रुपयाला बेस आणि 4 रुपयाला बॉक्स पण तुम्हाला मिळतो जर तुम्ही बल्कमध्ये घेतलं तर. सो आता सगळा हिशोब मी इथे केलेला आहे. बेस आणि बॉक्स 10 रुपये. त्यानंतर गॅस आणि इलेक्ट्रिसिटीचे पण पैसे श्रुतीने मला कट करायला सांगितले. सो ते 10 रुपये कट केले. म्हणजे बजेट माझं 90 रुपयेचं आहे इथे, तर असं म्हणायला हरकत नाही. 90 रुपयामध्ये केक बनवायचा आहे. शुगर सिरपमध्ये साखर लागते आपल्याला थोडीशी, इसेन्स थोडासा आणि क्रश. सो त्या सगळ्याचे मिळून मी 10 रुपये कट करते, कारण अगदी थोडंसं लागणार आहे आपल्याला. छोटासाच केक आहे त्यामुळे. सो अशा पद्धतीने 40 रुपये इथेच कट झाले. नाही, 30 रुपये. मी म्हटलं 40, आता काय 60 रुपयामध्ये बसू का? हां 30 रुपये इथेच कट झाले. सो 70 रुपये आपल्याकडे राहतात. 70 रुपयामध्ये आपल्याला प्रीमिक्स आणि क्रीम बसवायची. ॲक्च्युली तेल पण लागतं ना गं थोडंसं. सो 5 रुपये अजून कट करते बाई. यार. सो 5 रुपये कट केले. बजेट माझं फक्त 65 रुपीज आहेत. 65 रुपयामध्ये आपल्याला आता प्रीमिक्स आणि क्रीम बसवायचे. क्रीम तर मी इथे 40 रुपयाची यूज करणारच आहे. 200 ml म्हणजे 1 कप. 200 mlचा 1 कप. कारण क्रीमचा बॉक्स आहे 200 रुपयांना, जो मी यूज करते सनविप्स. त्यामुळे जर आपण 1 कप
200 ml एवढी क्रीम यूज केली तर त्याचे 40 रुपये होतात. सो मंडळी 65मधून 40 रुपये मायनस केले तर 25 रुपये राहत आहेत. आणि 25 रुपयामध्ये आपल्याला आता प्रीमिक्स बसवायचं आहे. चिराग कंपनीचं आहे. 220 रुपयाला मला ते पॅकेट मिळतं 1 किलोचं. आता त्यातलं 25 रुपयाचं प्रीमिक्स घ्यायचं मोजून म्हटलं तर 115 ग्रॅम वगैरे आपल्याला घ्यावं लागेल. येस, सो 115 ग्रॅम प्रीमिक्स, 200 ml क्रीम. अशा पद्धतीने हिशोब माझा डन झालेला आहे. सो एवढ्याच प्रमाणात आता आपण केक बनवायला घेतोय. आणि हा केक आपण बाय द वे 90 रुपयामध्ये बनवतोय. उगाच सांगितलंय गॅस इलेक्ट्रिसिटीचं. काय ग, झालं असतं का नाही, 5-5 रुपयाचं प्रीमिक्स आणि क्रीम एक्स्ट्रा घेतली असते मी थोडी, तेवढाच केक वाढला असता. एनिवे चला. सो हा केक छोटा आहे आणि याच्या 3 लेयर्स करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. त्यासाठी मी 5 इंचचा टीन घेतलाय. नेहमी आपण 6 इंचाचा घेतो, पण आज मात्र 5 इंचाचा घेतलाय. आणि याच्यामध्ये आपण प्लेस करतोय ओडी इको बेक, कारण हा कन्व्हिनियंट आहे यूज करायला, रियुजेबल आहे आणि ऑइलने वगैरे ग्रीस करण्याची गरज पडत नाही. त्यामुळे तुम्हाला वाटलं तर तुम्ही साईडने ऑइल लावा किंवा नाही लावलं तरीही चालतं. सो प्रीमिक्स मी यामध्येच घेतलेलं आहे सांगितल्याप्रमाणे. याच्यामध्ये आपण ॲड करूयात थोडंसं तेल, किंचित, यासोबतच थोडंसं पाणी. झालं बघा बॅटर तयार. ओके, अगदी 2च मिनिटात झालं आणि छान तयार झालं. सो चला आता याच्यामध्ये ना बॅटर पोर करूयात आपण. अगदी छोटासा केक आहे ना, म्हणून मी पातेल्यामध्ये हे बॅटर बनवलं आहे बरं का. नाही तर काही जण म्हणतील ॲल्युमिनियमचं पातेलं कशाला यूज केलं. सो हे पहिल्यांदाच यूज केलं आहे मी, पटकन मला हाताशी सापडलं. अदरवाईज मी माझा जो फायबरचा बाऊल आहे तोच यूज करते. ठीक आहे, असं चांगलं टॅप केलेलं आहे. आणि आता प्रीहीटेड पातेल्यामध्ये आपण हा केक बेक करूयात. अगदी छोटंसं पातेलं घेतलं आहे, त्याच्यामध्ये स्टीलची जाळी नेहमीप्रमाणे ठेवलेली आहे. हे तोंडी सांगते कारण आतमध्ये किचनमध्ये पुन्हा ते लाईट वगैरे आम्हाला लावावी लागेल, रिंग लाईट वगैरे, ते व्यवस्थित दिसणार नाही, त्यासाठी तोंडी सांगते. प्रीहीटेड पातेल्यामध्ये गॅसवरतीच हा केक मी बेक करते. किती वेळ लागतोय बेक व्हायला ते बेक झाल्यानंतरच सांगेन. सो बघा केक किती छान परफेक्ट असा बेक झाला आहे की नाही, आणि छान हाईटसुद्धा आलेली आहे केकला. सो येस, याच्यात 3 लेयर्स मी आरामात करू शकते. सो केक छान थंड झालेला आहे. आता बाहेर काढूया आपण. वाव, ये किती छान मस्त बेक झालाय ना. छोटंसं स्पॉन्ज आहे. सो बघू शकताय मंडळी, या ठिकाणी आपण केकच्या 3 लेयर्स केलेल्या आहेत. सो ही सगळ्यात खालची लेअर आहे, त्यानंतर ही मधली लेअर आहे, आणि जी वरची लेअर आहे ना ती मी अगदी फ्लॅट ठेवलेली आहे. म्हणजे जो वरचा जो फुगलेला भाग आहे ना तो जस्ट मी कट केला, आणि तीच ही लेअर आहे, हीच आपण केकच्या सेंटरला यूज करणार आहोत. सो हा भाग कट न केल्यामुळे आपलं प्रीमिक्ससुद्धा वाचणार आणि हा फुगीर भाग असल्यामुळे आपल्या केकची हाईटसुद्धा वाढणार. ठीक आहे. सो ज्यावेळी आपल्याला अगदी मोजक्या साहित्यामध्ये केक बनवायचा असतो, मोजकं प्रीमिक्स यूज करायचं असतं आणि स्वस्तात केक बनवून द्यायचा असतो, त्यावेळी ही लेअर कधीच कट करायची नाही. जरी ती फुगलेली असली तरीसुद्धा आपण ही केकमध्ये यूज करायची आणि अशी फ्लॅट कट करायची बघा, एकदम सपाट. ठीक आहे. त्यासोबतच मी इथे शुगर सिरपसुद्धा तयार केलेलं आहे. सो शुगर सिरपमध्ये नेहमीप्रमाणेच 2 ते 2.5 चमचे साखर ॲड केलेली आहे, पायनॅपल इसेन्स ॲड केलेला आहे, आणि नेहमीच्या केकपेक्षा हा केक थोडासा छोटा असणार आहे. नेहमी आपण अर्धा किलोचा बनवतो, पण हा छोटा आहे त्यामुळे शुगर सिरप थोडंसं कमी घेतलं आहे नेहमीपेक्षा, म्हणजे अर्धा पेल्यापेक्षा पण कमी. आणि अजून एक गोष्ट म्हणजे जी 200 ml आपली क्रीम होती ती पण या ठिकाणी मी छानपैकी फेटून घेतली आणि ती एवढी झालेली आहे, बघू शकता. एवढ्या आकाराचा हा बाऊल आहे आणि ही एवढी क्रीम आपल्याला आज केकसाठी पुरवायची आहे. याच्यापेक्षा जास्त आपण 1 थेंबरसुद्धा क्रीम यूज करणार नाही आहोत, कारण आपलं बजेटच एवढं आहे. तर चला, आता सगळी तयारी झालेली आहे, आपण आयसिंग करायला घेऊयात. तर हा बोर्ड मगाचाच आहे, याच्यावरती थोडीशी क्रीम मी लावते. जी केकची सगळ्यात खालची लेअर आहे ती मी आधी ठेवते.
आणि आता या लेअरवरती आपण शुगर सिरप लावूयात. काही जण मला विचारतात की स्पंज बनवताना इसेन्स नाही टाकला का किंवा नाही टाकत का, तर तुम्ही तसंही करू शकता. तुम्ही स्पंज बेक करताना ॲड केला ना तरीही चालतो. ठीक आहे. सो आता आपण क्रीम लावून घेतोय. अशा पद्धतीने पायपिंग बॅगच यूज करायची. यामुळे ना क्रीम अगदी व्यवस्थित जेवढी पाहिजे तेवढीच लागली जाते. आणि अजून एक महत्त्वाची टिप मी तुम्हाला सांगू का, जर तुम्ही या पायपिंग बॅगचं जे पुढचं टोक आहे किंवा जे होल आहे ते छोटं कट केलं ना तर आपल्या केकला कमी क्रीम लागली जाते. आणि हे टोक जर मोठं असेल तर मात्र इथे जास्त क्रीम लागली जाते. ठीक आहे. त्यामुळे जेव्हा तुम्हाला कमी क्रीममध्ये केक पुरवायचा आहे त्यावेळी पायपिंग बॅगचं जे पुढचं टोक आहे ते अगदी छोटंसं कट करायचं. मस्तपैकी सगळी व्यवस्थित पुरेशा प्रमाणात क्रीम आपल्याला लावता येते. सो चला आता आपण ही क्रीम प्लेन करतोय. त्यानंतर पायनॅपल क्रश कंपल्सरी आहे बरं का, कारण क्रश नसेल तर मात्र टेस्ट येणारच नाही केकला. सो अशा पद्धतीने सुरी घ्यायची किंवा पॅलेट नाईफ घेतला तरीही चालेल. आणि आता हा क्रश मी छान स्प्रेड करते. अगदी छोटीशी लेअर आहे ना त्यामुळे 1 टेबलस्पून क्रशसुद्धा पुरतो या केकला. मी इथे थोडासा जास्त घेतला आहे, साधारणपणे 1.5 टेबलस्पून घेतला आहे एका लेअरसाठी. आता याच्यावरती आपण ठेवूयात ही वरची लेअर. तर ही कशी ठेवायची, नेहमीप्रमाणेच पलटी करून अशा पद्धतीने. आता ही फुगीर असते ना त्यामुळे इथे आपण क्रीम भरायची. येस, ओके. सो आता या लेअरला सुद्धा मी शुगर सिरप लावते, त्यानंतर क्रीम लावते आणि क्रशसुद्धा टाकून घेते. ही लेअर सगळ्यात वरची लेअर, ॲक्च्युली ही लेअर सगळ्यात मधली आहे पण आपण ठेवतो वरती. ओके. काही जण काय करतात, जी खालची लेअर आहे ना ती लेअर वर ठेवतात पलटी करून. तसं केलं तरीही चालतं. सो ही फायनल लेअर आहे त्यामुळे याला फक्त शुगर सिरप मी लावून घेते. तर चला आता आपण क्रम कोटिंग करून घेतोय. त्यासाठी थोडी थोडी क्रीम अशी साईडने लावायची आणि आता हे छान प्लेन करून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने. सो चला मंडळी, आता आपण संपूर्ण केकला क्रीमने कव्हर करूयात. सो आता आपण फिनिशिंग करतोय. त्यासाठी वरच्या साईडला आपण पॅलेट नाईफ यूज करायचं आहे आणि खालच्या बाजूला तुम्ही स्क्रॅपर वगैरे यूज करू शकता. ठीक आहे. सो पॅलेट नाईफच्या जागी मी कधी कधी अशा पद्धतीची ही लोखंडी पट्टी यूज करते. सो मला असं विचारतात की ही का यूज करता, तर याने सुद्धा 1 नंबर आणि कमाल फिनिशिंग होतं बरं का. आणि ही पट्टी मी खास केकसाठीच यूज केलेली आहे. म्हणजे नवीन आणल्यापासून त्याला असं थोडंसं टिल्ट केलं, दुमडलं इथं मध्ये सेंटरला थोडंसं. आणि ही पट्टी मी केकसाठीच वापरते, ही दुसऱ्या कुठल्याही यूजसाठी नाही आहे. ठीक आहे. सो मंडळी, थोडेसे आता थंडीचे दिवस आहेत ना त्यामुळे क्रीम लगेचच फाटल्यासारखी वाटते आहे. बट ठीक आहे, मी हा केक असाच बनवते कारण एवढं पण फिनिशिंग याचं बिघडत नाही आहे. मला जसं पाहिजे तसं फिनिशिंग येतं आहे. पण जर तुमची क्रीम तुम्हाला फाटल्यासारखी वाटत असेल थोड्या वेळानंतर तर मात्र तुम्ही सगळी क्रीम एकदम फेटून ठेवू नका. सुरुवातीला थोडीशी फेटा निम्मी आणि त्यानंतर निम्मी फेटा फिनिशिंगसाठी म्हणा किंवा डेकोरेशनसाठी म्हणा. ठीक आहे. सो आत्ता सध्या तर मला तुम्हाला दाखवायचं होतं त्यामुळे मी सगळी क्रीम इथे फेटून ठेवली होती. पण आता बराच वेळ झालेला आहे आणि मी तुमच्याशी गप्पा वगैरे मारत हा केक बनवते, त्यामुळे क्रीमला सुद्धा खूप वेळ झालेला आहे. त्यामुळे सध्या ती फाटल्यासारखी वाटते. ठीक आहे. बट इट्स ओके. मी तरी केकचं फिनिशिंग करून घेते. तुम्ही मात्र ही काळजी घ्या, थोडी क्रीम आधी फेटा आणि उरलेली नंतर, असं 2 ते 3 टप्प्यामध्ये क्रीम फेटत चला.
मस्त फिनिशिंग आलं आहे ना, छान वाटतंय. म्हणजे क्रीम थोडीशी फाटल्यासारखी वाटत होती, बट तरीसुद्धा मस्त फिनिशिंग इथे तयार झालेलं आहे. सो मंडळी, आता ही जी शिल्लक राहिलेली क्रीम आहे ना, ती बरोबर आपल्याला डेकोरेशनसाठी पुरती आहे. ठीक आहे. सो आता याच्यामध्ये मी ॲड करते थोडासा लिक्विड येलो कलर, कारण पायनॅपल केक आहे ना म्हणून. एक गंमत असते खरं, लिक्विड कलर याच्यामध्ये ॲड केल्यानंतर तुम्ही असं थोडंसं याला जस्ट असं फेटायचं आणि पुन्हा तुम्हाला छान मस्त फिनिशिंग असलेली क्रीम मिळते. म्हणजे हा माझा अनुभव आहे. पण काहींचं काय होतं, कलर ॲड केल्यानंतर क्रीम पातळ व्हायला लागते. सो जर तुमची ही क्रीम कलर ॲड केल्यानंतर पातळ होत असेल तर मात्र असं जास्त फेटत बसू नका. जस्ट कलर ॲड करा आणि थोडंसं ते मिक्स होईपर्यंत अगदी हलक्या हाताने जस्ट ती क्रीम फोल्ड करा. ठीक आहे. पण माझं असं कधी झालं नाही आहे. मी सनविप्सची क्रीम यूज करते आणि बघू शकताय अजिबात पातळ वगैरे झालेली नाही आहे. सो या ठिकाणी मी नूर N1 हे जे माझं बेसिक आवडीचं नोझल आहे तेच यूज करणार आहे. सो ॲक्च्युली मी R11 नंबरचं जे नोझल असतं ना आपलं गुलाबाचं, ओरिजिनल गुलाबाचं, त्याने विचार केला होता तयार करावीत गुलाबाची फुलं. पण जाऊ दे, आता सगळी क्रीम मी इथे येलो करून टाकलेली आहे, तर हे आपले रोजेट्सच ठीक आहेत. केक तर मस्त तयार झालेला आहे, पण इथे चेरी आणि शुगर बॉलचे पैसे मी पकडलेच नव्हते की ग श्रुती. हो. असू दे, चल, मोठ्या मनाने तुझ्यासाठी चेरीज आणि शुगर बॉल्स माझ्याकडून फ्री फ्री फ्री. अरे देवा, अजून 2 लागतील. बघा, माझा लॉसच चाललाय बरं का इथं मंडळी सगळा. मला वाटलं 7 फुलं आहे, तिथं किती आहे ती? 1 2 3 4 5 6 7 8 9. हे भगवान. सो मंडळी, इथे मी ज्या चेरीज यूज केल्या होत्या त्या एकतर लहान मोठ्या आकारामध्ये होत्या आणि घरामधल्या सगळ्या संपत आल्या होत्या. आणि काल साहित्य आणताना मला चेरीज आणाव्यात हे खरंच लक्षात राहिलं नाही. त्यामुळे मी एक जुगाड केलेला आहे. थोडीशी क्रीम शिल्लक राहिली होतीच इथे रोजेट्स आणि डिझाईन करताना, तुम्ही बघितलंच. त्याच्यामध्ये मी रेड कलर ॲड केलेला आहे आणि आता याचे मी डॉट देणार आहे प्रत्येक फुलावरती, म्हणजे चेरी ठेवल्यासारखा भास होईल. किंवा याच्याऐवजी न्यूट्रल जेलसुद्धा यूज करायचं असतं, हे मी माझ्या एका व्हिडिओमध्ये ऑलरेडी सांगितलं आहे. न्यूट्रल जेलमध्ये तुम्ही रेड कलर यूज केला तर तो सेम चेरीप्रमाणेच दिसतो. ठीक आहे. सो आता सध्या तरी मी हेच करते आहे. सो आता माझ्याकडे काही लहान मोठ्या आकाराचे शुगर बॉल्स आहेत. सो ते जस्ट मी अशा पद्धतीने ॲड करते. सो फक्त असं थोडंसं साईडने जे छोटे छोटे आहेत छोट्या आकाराचे ते मी जस्ट स्प्रिंकल करते. वाव, मस्तच. हा आहे तुझा 100 रुपयांचा आईस केक आजच्या चॅलेंजचा. खूपच मस्त झालंय. सो काय म्हणशील, मी हे चॅलेंज पूर्ण केलं की नाही? तू तर चॅलेंज पूर्ण केलंच, पण तुला आता काय गिफ्ट देऊ? 100 रुपीज रेसिपी चॅलेंजचा बेसिकली हा व्हिडिओ आहे. तर अशा पद्धतीचे अजून कोणते कोणते व्हिडिओज तुम्हाला बघायला आवडतील किंवा 100 रुपीज रेसिपी चॅलेंजमध्ये अजून कुठली रेसिपी तुम्हाला बघायला आवडेल ते मला कमेंट करून नक्की सांगा, कारण आम्हाला खूप मज्जा येणार आहे अजून असे वेगवेगळे व्हिडिओज घेऊन येण्यासाठी. सो यासाठी मी बेस बॉक्स वगैरे सगळं आणलेलं आहे, सगळं रेडीच आहे. एक छोटासा टॅग वगैरे लावला की झालं काम. टॅग पण जास्त महाग नसतो, तुमच्या माहितीसाठी सांगते. एकदम घेतले तर 1 किंवा 2 रुपयाला सुद्धा मिळतात, छोटे छोटे टॅग असतात ते. तर हा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला बघताना मजा आली की नाही तेही सांगा. आज काही नवीन वेगळं शिकायला मिळालं असेल, कारण हा व्हिडिओ आईस केकचा होता. जर काही शिकायला मिळालं असेल नवीन काहीतरी तर तेही मला कमेंटमध्ये तसं नमूद करून सांगा. पुन्हा भेटूया तशाच एखाद्या नवीन छानशा
चॅलेंजच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय. स्टे हॅपी.